नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एकदम नवीन टॉपिक विभाज्यतेच्या कसोट्या। हो मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2 पासून म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या सर्वांच्या विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत। म्हणजे 2 न भाग जाणारी संख्या कोणती, 3 न भाग जाणारी संख्या कोणती, मोठ्यात मोठी 5 न भाग जाणारी संख्या कोणती, या सर्व संख्या आपण बघणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणारा सुद्धा आहे। ठीक आहे, पण फारसं काहीच यामध्ये कठीण नाही मित्रांनो। जर तुम्हाला कसोट्या जर व्यवस्थित पाठ असेल, लक्षात असेल, तुम्हाला 2 पासून तर 15 पर्यंत कसोट्या लक्षात असणं गरजेचंच आहे, जेणेकरून तुला फास्ट कॅल्क्युलेशन करून किंवा कॅल्क्युलेशन न करता एखादा प्रश्न तुला जर व्यवस्थित कसोट्या माहीत असेल विभाज्यतेच्या, तर तू प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो। ठीक आहे, तर चला बघूया आपण सुरुवातीला 2ची कसोटी। मी इथे लिहितो, पहिली आहे 2ची कसोटी। 2ची कसोटी म्हणजे काय रे मित्रा, की 2 न भाग जाणाऱ्या संख्या तुला सांगायचं आहे। ठीक आहे, मग 2ची कसोटी जर तुला पाहायची असेल तर अत्यंत सोपी आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ही संख्या असेल किंवा 10, ठीक आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थान कोणतं रे, समजा मी एखादा नंबर लिहिला 4528, ठीक आहे, 4528। या 4528 मध्ये एकक स्थान आहे 8, ठीक आहे, हा आहे एकक स्थान, हा आहे दशक स्थान, याला म्हणतात शतक आणि याला म्हणतात हजार। ठीक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी अशा प्रकारचे याचे स्थान असतात। ठीक आहे, मग 2ची कसोटी बघण्यासाठी तुला जे काही संख्या दिली आहे, आता कितीही मोठी संख्या असो, त्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे हा आहे एकक स्थान, या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8, 10 यापैकी एखादी संख्या असेल तर त्या संख्येला 2 न भाग जातो। म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे म्हणजेच या संख्येला 2 नी भाग जातो। ठीक आहे, आता तू म्हणशील की समजा 45 आहे, ठीक आहे, या 45च्या एकक स्थानी आहे 5 आणि या संख्येला भाग जातो का, कारण की 0, 2, 4, 6, 8, 10 येथे 5 आहे नाही। ठीक आहे, म्हणजे 45ला 2 न भाग जाणार नाही। पण तू म्हणशील का सर 45 तर जर आपण 2 न भाग दिला तर 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4, 0 घेतला पॉईंट, 2 पंच 10, इथं तर सर पूर्ण भाग गेला, 22.5 उत्तर येत आहे। तर तसं नाही मित्रा, भाग जाणे म्हणजे काय, येणारा उत्तर तुला नैसर्गिक संख्येमध्ये पाहिजे, ना की पॉईंटमध्ये। ठीक आहे, पॉईंटमध्ये आन्सर पाहिजे नाही। हां, तेच जर तू 44 घेतलं आणि याला जर दिला 2 नी भाग, 2 दोन्ही 4, 0, 4 आणि 2 दोन्ही 4, म्हणजे येथे बघ जी येणारी संख्या आहे, येणारं उत्तर आहे ते नैसर्गिक संख्यामध्ये जर असलं म्हणजे आपण म्हणूया की 44ला 2 न भाग जाते। ठीक आहे, किंवा 44च्या एकक स्थानी 4 आहे, 4 हा यापैकी आहे म्हणजेच त्या संख्येला 2 न भाग जाते। ठीक आहे, तर ही आहे 2ची कसोटी। तुम्ही कितीही मोठा नंबर घ्या, समजा मी इथे लिहिलं 2, 5, 7, 8, 1, 2, 5, 6, 7, 8, ठीक आहे, आणि तुला जर मी विचारलं की सांग रे बाबा रे, ही जी संख्या आहे, आता ही संख्या किती आहे, ही संख्या आहे 2,57,81,25,678 अशी ही संख्या आहे। ठीक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 2,57,81,25,678 ही संख्या आहे। आणि मी जर म्हटलं की याला 2 न भाग जाते का, तर तू का याला भाग देत बसशील का, याला एवढ्या मोठ्या संख्येला, 2 1 2, 2 5 10, अरे असं नाही करायचं।
तुला काय म्हटलं की 2ची कसोटी काय आहे की तुला एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 10 यापैकी एक जरी नंबर दिसला म्हणजे बघ एकक स्थानी किती आहे 8 आहे, मग 8 आहे का तिथे आहे म्हणजेच याला 2 भाग जाते, सरळ सरळ तू लिहायचं आहे तिथे. ठीक आहे, तर ही आहे 2ची कसोटी. आता 2च्या कसोटीवर सहसा प्रश्न विचारत नाही, तुला विचारतात 3ची कसोटी काय, 4ची कसोटी काय, 5ची कसोटी काय आहे. तर आता आपण या 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी बघणार आहोत. ठीक आहे, तर ही झाली मित्रा 2ची कसोटी. तुला नक्कीच 2ची कसोटी व्यवस्थित समजली असेल. आता 3ची कसोटी बघ, इथे दुसरी कसोटी लिहितो. आता पाहायची आपल्याला 3ची. इथे लिहितो मी 3ची कसोटी. ठीक आहे, 3ची कसोटी आपल्याला बघायची आहे. आता 3ची कसोटी काय आहे, समजा एखादी संख्या आहे, किती मोठी संख्या असू द्या, त्या प्रत्येक अंकाची जर आपण बेरीज केली. ठीक आहे, मी इथे लिहितो एखाद्या सर्व संख्येच्या, एखाद्या सर्व किंवा एखाद्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज केली असता त्या संख्येला 3ने भाग गेल्यास. ठीक आहे, एखाद्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज केली असता त्या संख्येला 3ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 3 भाग जातो. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा मी एखादी इथे संख्या लिहिली 9321. 9321. आता येथे अंक काय काय रे, अंक आहे 9 आहे, 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे. या सर्वांची करून घ्यायची बेरीज. ठीक आहे, मग बेरीज केली असता 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. ठीक आहे, आता 15ला 3 भाग जातो, 15ला पूर्णपणे 3 भाग जातो. 5 त्रिक 15. ठीक आहे, किंवा 3 5 15. 3ने 15ला भाग जातो, म्हणजे याचा अर्थ असा की या संख्येला 3 भाग जातो. 9321 भागीला 3 करत बसायचं नाही आणि भागाकार करत बसायचा नाही. तू काय करायचं, त्या दिलेल्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर ती जी उत्तर येते त्याला जर 3 भाग जात असेल किंवा तो 3च्या पाड्यात असेल तर आपण म्हणूया की ही संख्या किंवा दिलेल्या संख्येला 3 भाग जातो. ठीक आहे, जसा की एक प्रश्न तुला विचारलेला आहे मागील वर्षी, मी आत्ता तिथे बघितलं तर 3ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. आता बघ, हा प्रश्न तुला पुणे ग्रामीण चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे की खालील कोणत्या संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे, खालील कोणत्या संख्येला 3ने भाग जातो. पर्याय आहे 3 3 3 3 2. दुसरा पर्याय आहे 34 251, 34 251. तिसरा पर्याय आहे 812 आणि चौथा पर्याय आहे 381 10. ठीक आहे, तुला 4 संख्या दिल्या आहे. 4 संख्यापैकी तुला हे सांगायचं आहे की या 4 संख्यापैकी 3ने भाग जाणारी संख्या कोणती. आता प्रत्येकाला 3 भाग देशील का, तर नाही. प्रत्येकाची बेरीज कर. बघ, 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 आणि 2 14. इथे येत आहे 14, मग 14ला 3 भाग जात नाही. मग 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. इथे 15 येत आहे. ठीक आहे, इथे बघ 8 आणि 0 0, 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 येत आहे इथे. आणि इथे बघ 3 आणि 8 इथे होतात 11, 11 आणि 1 12, 12 आणि 1 13. ठीक आहे,
म्हणजेच मला एक सांग, 14ला 3 भाग जातो का? नाही जात. 15ला 3 भाग जातो का? जातो. 11ला 3 भाग जातो का? नाही जात. 13ला जातो का? नाही जात. म्हणजेच एकच संख्या अशी आहे का त्याला 15ला 3 भाग जातो. म्हणजे ही जी संख्या आहे आपली 34,251 34,251ने तुझं हे आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 34,251ला 3ने विशेष भाग जातो. ठीक आहे. तर ही होती 3ची कसोटी. हा प्रश्न तुला पुणे ग्रामीण पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ही होती 3ची कसोटी. आता या 3च्या कसोटीवरचं आणखी एखादं उदाहरण बघूया. उदाहरण आहे 3ने विशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता संख्या आहे 1465, दुसरी आहे 1467, तिसरी आहे 1468 आणि चौथी आहे 1469. हा प्रश्न तुला छत्रपती संभाजीनगर शहर 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. की तुला सांगायचं आहे की दिलेल्या 4 संख्यापैकी 3 विशेष भाग जाणारी संख्या कोणती? आपण 3ची कसोटी बघत आहोत. तर येथे या 4 संख्यापैकी कोणती अशी संख्या आहे का त्याला 3ने भाग जातो? तर बघ, सुरुवातीला यांची बेरीज करून घे. 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 5 16 येते इथे बघ. 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 7 11 आणि 7 किती होतात? 18 होतात. येथे बघ 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 8 19 आणि येथे बघ 1 आणि 4 5 आणि 6 11, 11 आणि 9 20. ठीक आहे. मग सांग रे मित्रा, कोणत्या संख्येला 3 भाग जाईल? तर 3 भाग जाणारी संख्या आहे 1467. का बरं? कारण की येथे यांची जर आपण बेरीज केली तर 18 येते आणि 18ला जर 3 भाग दिला तर 6 येते. म्हणजे 18ला 3ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे 1467ला 3 भाग जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही होती 3ची कसोटी. आता 3च्या कसोटीवरचं आणखी एक आपण उदाहरण बघू. खालीलपैकी दिलेल्या संख्येला 3 विशेष भाग जाणारी संख्या सांगा. पहिली संख्या आहे 3708. ठीक आहे. 3708 नाही 3709. दुसरी संख्या आहे 53684. 53684. तिसऱ्यानंतर आहे 36818. तिसरी संख्या 36818 आणि चौथी कोणती आहे? 36708. 36708. आणि तुला सांगायचं आहे की 3 भाग जाणारी संख्या कोणती? जालना पोलीस 2021मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. जालना पोलीस 2021मध्ये. ठीक आहे. आणि तुला सांगायचं आहे की या 4 संख्यापैकी 3ने भाग जाणारी संख्या कोणती? मग बघ, 3 आणि 7 10, 10 0 0 आणि 9 म्हणजे किती होतात? 10 9 19. म्हणजे यालाच 3 भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 8 22, 22 आणि 4 26, 26ला 3 भाग जात नाही. म्हणजे यालासुद्धा 3 भाग जाणार नाही. मग बघ 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18, 18 आणि 8 26. म्हणजे यालासुद्धा 3 भाग जाणार नाही. आणि इथे बघ 3 आणि 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24ला 3 भाग जातो. म्हणजे या संख्येला 3 भाग जाईल. तर ही होती 3ची कसोटी. आता बघूया आपण 4ची कसोटी. तर बघा 4ची कसोटी काय म्हणते मित्रा. एखादी संख्या आहे. ठीक आहे. एखाद्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानची जी संख्या आहे, एखाद्या संख्येच्या एकक व दशक संख्येला 4ने भाग गेल्यास त्या
संख्येला 4 ने भाग जातो किंवा शेवटी 2 झिरो असल्यास सुद्धा भाग जातो. काय लिहिलं मी की समजा एखाद्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी जी संख्या असेल त्याला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. जसं की मी एखादी एक संख्या लिहिली इथे 36,036. ठीक आहे, 36,036 लिहा किंवा एखादी संख्या लिहिलं मी 45,036. ठीक आहे, आणि तुला हे सांगायचं आहे की या संख्येला 4 ने भाग जातो का. तर तुला बघायचं आहे की एकक आणि दशक स्थानी कोणती संख्या आहे, 36 आहे. आणि 36 आहे म्हणजे त्या 36ला 4 ने भाग जातो, कारण की 9 चौक 36. मग 36ला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. बघ 45,036ला आपण 4 ने भाग देऊया. 4 एक 4, 4 एक 4, 4 दोने 8, उरले किती 2, 3, 4 5 20 आणि 4 9 36 म्हणजे पूर्णतः भाग गेला. म्हणजेच काय म्हटलं आहे मी की एखादी संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी मिळून त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. किंवा 2 झिरो जर असले, एखाद्या संख्येच्या शेवटी 2 झिरो असले म्हणजे कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येच्या शेवटी जर 2 शून्य तुम्हाला दिसले की समजून जायचं त्या संख्येला 4 ने भाग जातो. ठीक आहे, तर यावरचं उदाहरण बघा मित्रांनो. 24,112, त्याच्यानंतर 36,220 किंवा 222, तिसरी संख्या 47,521 आणि चौथी संख्या 25,25,1. ठीक आहे, दिलेल्या संख्यापैकी तुला सांगायचं आहे की कोणत्या कोणत्या संख्येला 4 ने भाग जातो. ठीक आहे, तर या 2 संख्येला 4 ने भाग जाणार नाही सरळ सरळ, कारण की यांच्या एकक स्थानी 1 1 आहे, तर 1ला कधीच भाग जात नाही. मग उरल्या संख्या या 2. मग या 2 संख्याच्या तुला शेवटी बघायचं आहे. इथे 12 आहे, इथे 22 आहे. 22ला 4 ने पूर्णपणे भाग जात नाही, 12ला जातो, म्हणजेच 4ला या पूर्ण संख्येला भाग जाईल. ठीक आहे, किंवा एखादी संख्या असेल, परत मी बघ आणखी सांगतो की एखादी संख्या आहे समजा 3600, त्याच्यानंतर दुसरी संख्या लिहितो मी 4502, तिसरी संख्या 3105 किंवा 3106 आणि चौथी संख्या आहे 46. तर या संख्यापैकी तुला सांगायचं आहे की कोणत्या संख्येला 4 ने भाग जातो. बघ इथे 2 झिरो आहे म्हणजे या संख्येला 4 ने भाग जाईल. इथे 02 आहे तर 02ला 4 ने भाग जात नाही. ठीक आहे, इथे बघ 06 आहे तर इथे सुद्धा 4 ने भाग जात नाही आणि 46ला सुद्धा 4 ने भाग जात नाही. म्हणजे 4 ने भाग जाणारी एकच संख्या आहे, म्हणजे ती कोणती, 3600. तर 4ची कसोटी काय आहे मित्रा, शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या एकक आणि दशक स्थानच्या, त्याला जर 4 ने भाग जात असेल किंवा शेवटी जर 2 शून्य असेल आणि त्या 2 शून्याला 4 ने भाग जाते किंवा त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. ठीक आहे, तर ही होती 4ची कसोटी. आता 5ची कसोटी बघ, कसोटी. ठीक आहे, 5ची कसोटी अत्यंत सोपी आहे मित्रा. जर एकक स्थानी 5 किंवा 0 असेल, ठीक आहे, 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. ठीक आहे, जसं की समजा मी लिहिलं इथे 255. ठीक आहे, किंवा 2005 किंवा 21,010. ठीक आहे, 21,210 किंवा 45, 56, 70. ठीक आहे, या ज्या संख्या आहे या संख्येच्या प्रत्येक ठिकाणी एकक स्थानी किती आहे, 5 किंवा 0 आहे. ठीक आहे, आणि जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी
5 किंवा 0 असेल म्हणजेच त्या सर्व संख्येला 5ने भाग जातो. ठीक आहे. 5ची अत्यंत सोपी कसोटी आहे. कितीही मोठी नंबर घे, समजा मी इथे हा नंबर लिहिला आणि तुला जर म्हटलं की या संख्येला 5ने भाग जातो की रे बाबा, तुला म्हणायचं आहे हो सर याला भाग जातो, कारण की याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजेच या संख्येला 5ने भाग जातो. किंवा मी परत एखादी मोठी संख्या लिहिली आणि तुला जर म्हटलं मी की सांग रे या संख्येला 5ने भाग जातो का, तर हो सर तुला म्हणायचं आहे कारण की सर याच्या शेवटी 5 आहे आणि 0 किंवा 5 असेल, कुठल्याही संख्येच्या 0 किंवा 5 असेल एकक स्थानी, तर त्या संख्येला 5ने भाग जातो. ठीक आहे. तर अत्यंत सोपी ही कसोटी होती 5ची. आता बघूया आपण 6ची कसोटी. आता 6ची कसोटी काय रे, समजा एखाद्या संख्येला 2 आणि 3 भाग जात असेल, एखाद्या संख्येला 2 आणि 3 ने भाग गेल्यास त्याला 6ने भाग जातो. ठीक आहे. 6ची कसोटी काय म्हटली आहे की समजा एखाद्या संख्येला 3 आणि 2ने जर भाग जात असेल तर त्याला 6ने सुद्धा भाग जातो. जसं की एखादी संख्या लिहिली मी 24,612. 24,612 आणि तुला हे सांगायचं आहे की या संख्येला 2ने भाग जाते 6ने भाग जाते का. ठीक आहे. आता 6ने भाग जर जाते का असा जर प्रश्न विचारला तर तुला पहिले बघायचं आहे की याला 2ने भाग जाते का. तर हो याला 2ने भाग जाते, कारण की याच्या एकक स्थानी काय आहे 2 आहे, मग इथे लिहितो मी 2ने भाग जातो. ठीक आहे. या संख्येला 2ने भाग जातो कारण की एकक स्थानी किती आहे 2 आहे. म्हणजेच याला आपण बघितलं 2ची कसोटी काय बघितली, 0, 2, 4, 6, 8, 10 या संख्यापैकी जर एखादी संख्या असेल एकक स्थानी तर त्या संख्येला 2ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो. आता 3ची कसोटी लाव इथे, 3ने भाग जातो का बघ. 3ची कसोटी काय बघितली की सर्वांची बेरीज करून घ्या, म्हणजे 2 आणि 3, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 4 13, 13 आणि 2 15, म्हणजे याला 15ला 3ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे. आणि जेव्हा एखाद्या संख्येला 2ने भाग जात असेल 3ने भाग जात असेल म्हणजेच आपण इथे लिहिता येते का याला 6ने भाग जातो. ठीक आहे. ही आहे 6ची कसोटी. म्हणजे एखादी संख्या आहे त्या संख्येला 2ने भाग गेला 3ने भाग गेला, दोन्ही संख्येनं भाग जाणं गरजेचं आहे. 2नेही भाग गेला पाहिजे 3नेही भाग गेला पाहिजे. जेव्हा 2 आणि 3 दोघांनाही भाग जाईल तेव्हा असं समजूया आपण की त्या संख्येला 6ने भाग जातो. जसं की मी एखादी इथे नंबर लिहिला 3, 1, 4 आणि 5. ठीक आहे. आणि तुला सांगायचं आहे की या संख्येला 6ने भाग जातो का. ठीक आहे. मग 6ने भाग जाण्यासाठी तुला पहिले 2ने याला भाग जाते का ते बघायचं आहे. 2ने भाग जाते का रे बघ, याच्या एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला 2ने भाग जाणार नाही. ठीक आहे. याला 2ने भाग जाणार नाही. 3ने भाग जातो का बघ, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13. ठीक आहे. किंवा 4 आणि 4 8 आणि 5 13, म्हणजे याला 3ने सुद्धा भाग जात नाही, म्हणजेच या संख्येला 6ने भाग जात नाही. ठीक आहे. एखादी संख्या अशी आहे की त्या संख्येला 2ने भाग गेला पाहिजे आणि 3ने सुद्धा भाग गेला पाहिजे. ठीक आहे. परत बघा एखादी आणखी एक संख्या लिहितो. समजा मी जर म्हटलं की 4, 5, 1 आणि 5 या संख्येला 6ने भाग जातो का. ठीक आहे. मग 6ने भाग जातो का हे बघण्यासाठी तुला पहिले बघायचं आहे की याला 2ने भाग जातो का, तर 2ने भाग नाही जात. 2ने भाग नाही जात. ठीक आहे. मग 2ने भाग जात नाही. 3ने भाग जातो का बघ. 3ने भाग जाण्यासाठी सर्वांची ॲडिशन कर. 5 आणि 6 5 आणि 1 6, 6 आणि
5 11, 11 आणि 4 15, म्हणजे इथे बेरीज 15 येत आहे, म्हणजे याने 3 भाग जातो. ठीक आहे, म्हणजे 2 भाग नाही जात पण 3 भाग जातो. ठीक आहे, जेव्हा 2 भाग जातो आणि 3 भाग जात नाही तेव्हा आपण म्हणूया की याला 6 भाग जात नाही. कारण की आपल्याला 2 आणि 3 दोघांनीही भाग गेला पाहिजे. इथे 2 भाग नाही गेला, 3 जरी गेला तर काय कामाचं, आपल्या काहीच कामाचं नाही. कारण की आपल्याला दोघांनी जेव्हा भाग जातो तेव्हा आपण म्हणूया की याला 6 भाग जातो, पण इथे 3 भाग जात आहे पण 2 भाग जात नाही, म्हणजे आपण डायरेक्ट म्हणूया की 6 भाग जाणार नाही. ठीक आहे, तर ही होती 6ची कसोटी. या 6च्या कसोटीवरचं आपण एक उदाहरण बघूया. हे उदाहरण तुला विचारलं आहे गडचिरोली चालक 2023मध्ये. ठीक आहे, गडचिरोली चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे 45-21, 45-21. दुसरा आहे 73-27, तिसरा आहे 53-34 आणि चौथा आहे 35-42. आणि तुला सांगायचं आहे की कुठल्या संख्येला 6 भाग जातो. हा प्रश्न तुला गडचिरोली पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग बघ 4 पैकी कुठली संख्या अशी आहे की त्याला 6 भाग जातो. मग 6ची कसोटी लावण्याआधी पहिले अशी संख्या बघायची की त्या संख्येला 2 किंवा 3 भाग जातो का. 2 आणि 3 दोघांनी भाग गेला पाहिजे. बघ आता याला 2 भाग जात नाही म्हणून ही कट, याला 2 भाग जात नाही म्हणून ही कट. ठीक आहे, मग 2 भाग जाणाऱ्या 2च संख्या आहे, ही आहे आणि ही आहे. मग यांची बेरीज करून बघ. आता या संख्येला 2 भाग जातो, या संख्येला 2 भाग जातो, मग 3 भाग जातो. याला बघ 3 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, येथे 15 येत आहे यांची बेरीज. आणि 3 आणि 5 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, याची बेरीज आहे 14. मग 14ला 3 भाग जात नाही, 15ला 3 भाग जातो, म्हणजे या संख्येला 6 भाग जातो. 6 भाग जातो. ठीक आहे, एखादी संख्या आहे त्या संख्येला 2 आणि 3 भाग जात असेल म्हणजे 6 भाग जातो. अशा प्रकारची ही होती कसोटी 6ची. ठीक आहे, आता 7ची कसोटी बघ. 7ची कसोटी आहे की समजा एखादी संख्या आहे, म्हणजे उदाहरणार्थ 357 आहे. ठीक आहे, 357 आणि या 357ला 7 भाग जातो का ते जर तुला बघायचं असेल तर जी एकक स्थानची संख्या आहे, एकक स्थानची संख्या कोण आहे 7. 7ची करायची दुप्पट म्हणजे किती येतात 14. 7च्या दुप्पट किती रे 14. आणि ती 14 35मधून काय करायची वजा करायची. 35मधून 14 वजा केल्यास किती येतात रे 21 येतात. आणि 21ला 7 भाग जातो, म्हणजेच या संख्येला 7 भाग जातो. ठीक आहे, अशा प्रकारची ही होती 7ची कसोटी. अत्यंत सोपी आहे. काय करायचं आहे तुला, शेवटची संख्या घ्यायची, शेवटच्या संख्येची दुप्पट करायची. ठीक आहे, शेवटच्या संख्येची म्हणजे एकक स्थानची संख्या घ्यायची, त्याची दुप्पट करायची आणि उरलेल्या संख्येमधून ती काय करायची वजा करायची. आणि आलेल्या उत्तरला जर 7 भाग जात असेल म्हणजे आपणास सांगण्यात येते किंवा आपल्याला म्हणता येते की त्या संख्येला 7 भाग जातो. तर जनरली 7ची कसोटी तुला इथे जास्त विचारण्यात येत नाही आहे. ठीक आहे, 7च्या कसोटीवरचं एक पण इथं उदाहरण तुला दिलेलं नाही आहे, म्हणून आपण 7ची कसोटीमध्ये जास्त वेळ न घालवता आपण आता बघूया 8ची कसोटी. आता 8ची कसोटी बघ. 8ची कसोटी काय आहे रे, जशी 4ची कसोटी होती. 4ची कसोटी काय होती, 4ची कसोटी होती की शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या. ठीक आहे, शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या. शेवटच्या 2 संख्येला जर 4 भाग जात असेल म्हणजे एखादी संख्या आहे 34,024. ठीक आहे, शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या. त्या शेवटच्या 2 संख्येला जर 4 भाग जात असेल किंवा एखादी संख्या आहे त्या संख्येच्या सर्वात शेवटी जर 2 शून्य असेल, एक तर 2 संख्येला जर 4 भाग जात असेल किंवा सर्वात शेवटी जर 2 शून्य असेल म्हणजेच काय होईल त्या संख्येला 4 भाग जाईल. सेम कसोटी 8ची आहे, फक्त इथे 2 संख्या होत्या, इथे तुला 3 संख्या घ्यायच्या आहे. शेवटच्या 3 संख्या
00 असेल किंवा त्या संख्येला 8ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे. 8ची कसोटी काय आहे? एखादी संख्या आहे आणि त्या संख्येला समजा 8ने जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. जशी की 79,288. 79,288. आता तुला बघायचं आहे की या संख्येला 8ने भाग जातो का. तर शेवटच्या 3 संख्या कोणत्या? 288. या 288ला 8ने भाग दे. 8 त्रिक 24, उरले किती? 4. हा 8. 8 सखम 8 हे 4. म्हणजे बघ शेवटच्या 3 संख्येला पूर्णपणे भाग गेला आहे. म्हणजेच आपणास येथे म्हणायला काही हरकत नाही की ही जी संख्या आहे या संख्येला 8ने भाग जातो. किंवा एखादी संख्या आहे 81,000 आणि तुला सांगायचं आहे या संख्येला 8ने भाग जातो का. तर हो सर जातो, कारण की या संख्येच्या सर्वात शेवटी 3 0 आहे आणि 3 0 जर असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे. याच्यावरचा जर एखादा जर प्रश्न आपल्याला घ्यायचा असेल तर मी सांगतो खालीलपैकी 8ने विशेष भाग जाणारी संख्या कोणती. पहिली आहे 102, दुसरी आहे 104, तिसरी आहे 106 आणि चौथी आहे 108. ठीक आहे. हा प्रश्न तुला बुलढाणा पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. बुलढाणा पोलीस 2023. ठीक आहे. आता बघ 102ला भाग जात नाही. ठीक आहे. 104ला भाग जातो का, कारण की 25 चोक 100 25, 26 चोक 104. ठीक आहे. म्हणजेच याला 8ने भाग जाईल. 104 भागेला जर 8 केला तर 8 एका 8, 8 एका 8, उरले किती 2 आणि 8 त्रिक 24. म्हणजेच याला भाग जातो, याला भाग जाणार नाही, याला भाग जातो, याला भाग जाणार नाही आणि यालासुद्धा भाग जाणार नाही. म्हणजेच 8ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? ती आहे 104. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही होती 8ची कसोटी. 8ची कसोटी काय होती की शेवटची 3 संख्या घ्यायच्या, त्या 3 संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. जसं की आपण एखादी संख्या जर घेतली की 75, 21 आणि 132. ठीक आहे. आणि तुला सांगायचं आहे या संख्येला 8ने भाग जातो का. तर शेवटची संख्या घ्यायची कोणती? 132. त्या 132ला 8ने भाग द्यायचा. 8 एक 8, उरले किती 5 2 8 45, 8 सखम 48. म्हणजे याला भाग गेला नाही. म्हणजेच ही जी संख्या आहे या संख्येला 8ने भाग जात नाही. ठीक आहे. तर ही होती 8ची कसोटी. आता 9ची कसोटी बघ. 9ची कसोटी. ठीक आहे. आता 9ची कसोटी काय म्हणते रे की ज्या संख्यांची एखादी आपण ॲडिशन केली, म्हणजे समजा एखादी संख्या 70 56 54, 70 56 54 या सर्वांची करायची बेरीज. म्हणजेच 7 आणि 0 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27. यांची सर्वांची ॲडिशन किती येते? 27 येते. यांची जर आपण बेरीज केली, प्रत्येक अंकाची जर बेरीज केली तर किती येते? 27 येते. आणि 27 हा 9च्या पाड्यात आहे. 27ला 9ने भाग जातो. म्हणजेच याचा अर्थ हा होतो की या संख्येला 9ने भाग जातो. ठीक आहे. 9ची कसोटी काय आहे? 9 आणि 3ची कसोटी सारखीच आहे. जसं समजा एखाद्या अंकाची आपण बेरीज केली आणि आलेली बेरीज जर 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला भाग जातो. त्याचप्रमाणे येथे आपण बेरीज केली सर्व अंकांची आणि त्याला जर 9ने भाग जात असेल तर दिलेल्या अंकालासुद्धा 9ने भाग जातो. ठीक आहे. बघा एक प्रश्न विचारला आहे तुला 92,545. 92,545. दुसरा आहे 94,399. 94,399. तिसरा आहे 99,432.
आणि चौथा आहे 99,343. 99,343 हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2023 विचारण्यात आलेला आहे आणि दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्येला 9ने भाग जातो ते तुला सांगायचं आहे. मग यांची बेरीज कर. किती येते बेरीज? 9 2 11 5 16 16 आणि 4 16 आणि 4 20 आणि 5 25 म्हणजे इथे भाग नाही जात. 9 4 13 13 आणि 3 16 16 आणि 9 25 25 आणि 9 किती होतात? 34 म्हणजे इथे सुद्धा भाग जाणार नाही. 9 9 18 18 आणि 4 22 22 आणि 3 22 आणि 3 25 आणि 2 27 म्हणजे इथे भाग जातो. ठीक आहे. आणि 9 9 18 18 आणि 3 21 21 आणि 4 25 25 आणि 3 28 म्हणजे इथे सुद्धा भाग जाणार नाही. म्हणजेच 9ला भाग जाणारी संख्या कोणती? ती आहे 99,432. हा प्रश्न तुला छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2023 विचारण्यात आलेला आहे आणि ही होती 9ची कसोटी. ठीक आहे. आणि 10ची कसोटी अतिशय सोपी आहे. 10ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10ने भाग जातो. आणि अशा प्रकारे आपण येथे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10च्या कसोट्या बघितल्या. बाकीच्या ज्या 12 11 12 14 आणि 15ची कसोटी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर तुला परत एकदा इथे रिवाईज करून देतो की ह्या कसोट्या तुला पाठ करायच्या आहे. 2ची कसोटी काय आहे? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 10 संख्या असेल तर त्याला 2ने भाग जातो. 3ची कसोटी काय आहे? सर्वांची बेरीज केली आणि त्या आलेली बेरीजला जर 3ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या, त्या जर त्यांना जर 4ने भाग गेल्यास किंवा शेवटून जर 2 0 असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. 5ची काय कसोटी? 0 किंवा 5 जर शेवटी असेल एकक स्थानी त्याला 5ने भाग जातो. 6ची कसोटी काय आहे? 2 आणि 3 ने जर भाग गेला तर त्याला 6ने सुद्धा भाग जातो. 7ची कसोटी काय आहे? एकक स्थानचा अंक आहे त्याचा डबल करायची आणि उरलेल्या संख्येतून वजा कैलास आलेलं उत्तराचा समज 7ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. 8ची कसोटी काय आहे? 8ची कसोटी अशी आहे की सर्वात शेवटच्या 3 संख्या घ्यायच्या, त्या 3 संख्येला जर 8ने भाग गेल्यास किंवा सर्वात शेवटी जर 3 0 असेल तर त्याला 8ने भाग जातो. 9ची कसोटी काय आहे? सर्व अंकांची बेरीज केली आणि आलेली बेरीजला जर 9ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. आणि 10ची कसोटी काय आहे? शेवटी जर 0 असेल तर त्या सर्व संख्येला किती मोठी संख्या घ्या त्याला 10ने भाग जातो. तर बघा मित्रांनो, आता बघूया आपण 11ची कसोटी. ठीक आहे. 11ची कसोटी. ठीक आहे. आता 11ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या सम अंकाची बेरीज, मी इथे लिहितो, ज्या संख्येच्या सम अंकाची बेरीज व विषम अंकाच्या बेरीजची फरक 0 किंवा 11 असल्यास त्या संख्येला 11ने भाग जातो. अशी संख्या बघायची की त्या संख्येची सम अंकाची बेरीज आणि विषम अंकाची बेरीज यांचा फरक 0 किंवा 11 येत असेल, यांचा फरक जर 0 किंवा 11 येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. ठीक आहे. जसं की येथे मी एक नंबर लिहितो, 8 6 84 0 16. ठीक आहे. आता या संख्येला तुम्हाला बघायचं आहे की 11ने भाग जाते का. ठीक आहे. आता सम अंक कोणता रे? समस्थान कोणतं? तर बघा, हे आहे समस्थान. मग हे सम असेल तर हे विषम, त्याच्यानंतर हे सम असेल तर हे विषम, हा सम असेल तर हा विषम, हा सम. ठीक आहे. सम विषय असा तो सिक्वेन्स आहे. म्हणजे बघ, आता 6 नेहमी जो एकक अंक असतो, एकक स्थानचा अंक, तो काय असतो? सम असतो. मग यांची बेरीज कर. 6 आणि 0 6, 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 14 आणि 8 किती? 22. म्हणजे हे झाले सम अंकाची बेरीज. सम अंकाची बेरीज किती येत आहे? 22 येत आहे. आता विषम संख्या कोणत्या आहे रे? 1 आहे,
4 आहे, 6 आहे, यांचीसुद्धा बेरीज कर. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11. म्हणजे विषम अंकांची बेरीज किती येत आहे? 11 येत आहे. आणि यांचा जर फरक काढतो म्हटलं तर 22मधून 11 गेल्यास 11, म्हणजे इथे फरक 11 येत आहे. फरक 11 येत असल्यामुळे आपण म्हणूया की ही जी संख्या आहे ती किती? 86, 84, 0, 16 या संख्येला 11ने विशेष भाग जातो. ठीक आहे. फरक जर 11 किंवा 0 असेल, 11 किंवा 0 असेल म्हणजे सम अंकाची बेरीज, विषम अंकाची बेरीज यांचा फरक 0 किंवा 11 आल्यास त्या संख्येला 11ने भाग जातो. जसं की 6, 55, 765 या संख्येला तुम्हाला सांगायचं आहे की 11ने भाग जातो का? 11ने भाग जातो का हे बघण्यासाठी समसंख्या कोणती रे? 5, 7, 5 ह्या आहे समस्थानच्या अंक. ठीक आहे. समस्थानचे अंक म्हणजे हे समस्थान आहे, विषम सम विषम सम विषम. आता यांची बेरीज कर. 5 आणि 7 12, 12 आणि 5 किती? 17. ठीक आहे. सम अंकाची बेरीज किती आली? समस्थानच्या अंकाची बेरीज आली 17. आता विषम स्थानचे अंक किती आहे? 6 आणि 5 11, 11 आणि 6 17. म्हणजे इथे सुद्धा विषम संख्यांच्या स्थानची सुद्धा बेरीज किती येत आहे? 17 येत आहे. आणि यांचा जर फरक काढला तर किती येत आहे? 0 येत आहे. म्हणजेच 11 किंवा 0 फरक येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. ठीक आहे. परत एखादी जर समजा आपण नंबर बघितला 196, 152. ठीक आहे. या संख्येला 11ने भाग जाते का हे बघण्यासाठी तुला काय करावं लागेल? समस्थानचे अंक कोणते? 2, 1, 6, 2, 1, 9 यांची करून घे बेरीज. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12. आणि 5 आणि 6 11, 11 आणि 1 12. आणि यांची फरकसुद्धा किती येत आहे? 0 येत आहे. म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येला 11ने भाग जातो. तर अशा प्रकारे ही होती 11ची कसोटी. आता 12ची कसोटी बघ. 12ची कसोटी काय आहे मित्रा? जर एखादी संख्या आहे आणि त्याच संख्येला समजा 3 किंवा 4ने भाग जात असेल तर त्याच संख्येला 12ने सुद्धा भाग जातो. ठीक आहे. 12ची कसोटी लिहूया आपण इथे. 12ची कसोटी काय म्हणते? समजा एखादी संख्या आहे त्या संख्येला 3 किंवा 4ने भाग गेल्यास 12ने भाग जातो. ठीक आहे. एखाद्या संख्येला 3 किंवा 4ने भाग गेल्यास त्या संख्येला 12ने सुद्धा भाग जातो. जसं की 192. ठीक आहे. 192 आणि तुम्हाला सांगायचं आहे की 192ला 12ने भाग जाते का? ठीक आहे. मग सुरुवातीला तुम्हाला 3 आणि 4ने भाग जाते का ते बघून घ्यायचं आहे. 3ची कसोटी काय आहे की सर्वांची बेरीज करायची. 1 आणि 9 10, 10 आणि 2 12. आणि 12ला 3ने भाग जाते म्हणजे इथे 3ची कसोटी आपली सॅटिस्फाईड झाली. आता 4ची कसोटी पाय. 4ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 संख्या घ्यायच्या आणि त्या शेवटच्या 2 संख्येला 4ने भाग जाते का ते बघायचं. 4 2 8 उरला 1 12, 4 त्रिक 12. म्हणजे इथे 4ने सुद्धा भाग जात आहे. ठीक आहे. 4ने सुद्धा भाग जात आहे. आणि जेव्हा 3 आणि 4 या दोन्ही संख्येनं जेव्हा भाग जाईल तेव्हा आपणास सांगता येते की 192ला 12ने भाग जातो. ठीक आहे. ही होती 12ची कसोटी. परत एखादी नंबर बघा. समजा नंबर आहे 23436. 23436 आणि या नंबरला 12ने भाग जाते का ते तुम्हाला सांगायचं आहे. मग 12ने भाग जाण्यासाठी सुरुवातीला याला 3 भाग जाते का ते बघायचं. 3 भाग जाण्यासाठी तुम्हाला काय कसोटी? सर्वांची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18. 18ला 3ने भाग जाते म्हणजे याला 3ने भाग जाते. या संख्येला 3ने भाग जाते. मग आता 4ची कसोटी बघा. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या म्हणजे 36 आणि 36ला 4ने भाग जाते. 36ला 4ने भाग जाते आणि 3ने सुद्धा भाग जाते. म्हणजेच याला 12ने सुद्धा भाग जाते. ही जी संख्या आहे या संख्येला 12ने भाग जातो. ठीक आहे. ती ही होती 11 आणि 12ची कसोटी. आता शेवटची कसोटी बघा. 15ची कसोटी. 15ची कसोटी अत्यंत सोपी आहे. 15च्या कसोटीमध्ये तुला काय दिलं आहे? ज्या संख्येला 3 आणि 5ने भाग जाते. ठीक आहे. ज्या संख्येला
15ची कसोटी ज्या संख्येला 3ने किंवा 5ने भाग गेल्यास त्या संख्येला 15ने भाग जातो. ठीक आहे, अशी संख्या बघायची की त्या संख्येला 3 किंवा 5ने जर भाग जात असेल त्या संख्येला 15ने सुद्धा भाग जातो. जसं की 1575. ठीक आहे, 1575. आता याला बघायचं आहे तुला की 3 भाग जातो का. मग 3 भाग जाण्यासाठी सर्वांची बेरीज कर. 1 आणि 5 6, 6 आणि 7 13, 13 आणि 5 13 आणि 5 18. म्हणजे इथे 3ने भाग जातो. ठीक आहे, मग 3ने भाग गेला तर 5ने भाग जातो का. 5ची कसोटी काय आहे की शेवटचा जो अंक आहे म्हणजे एकक स्थान तो एक तर 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे. इथे 5 आहे म्हणजे याला 5ने भाग जातो. आणि समजा 3 आणि 5 या दोन्ही संख्येनं भाग जात असेल तर त्या संख्येला 15ने भाग जातो. म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येला 15ने विशेष भाग जातो. समजा 645 आहे, 645 आणि तुला सांगायचं आहे की या 645ला 15ने भाग जातो का. 15ने भाग जातो का हे बघण्यासाठी तुला पहिले याला 3ने भाग जातो का ते बघायचं आहे. 3ने भाग जातो का रे. 6 4 10, 10 5 15 म्हणजे 3ने भाग जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर 5ने भाग जातो का तर हो, कारण की शेवटी 5 आहे. 5ने सुद्धा भाग जातो याला. आणि जेव्हा 3 आणि 5 या दोन्ही संख्येने जेव्हा भाग जातो तेव्हा त्या संख्येला म्हणजे या 645ला 15ने भाग जातो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कसोट्या म्हणजे 1 पासून 15पर्यंतच्या संपूर्ण कसोट्या आपण बघितल्या. या कसोट्याच्याच आधारावर जे काही बेसिक प्रश्न आहे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतात ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे हा होता विभाज्यतेच्या कसोटीचा व्हिडिओ. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.